हा, बोल. तमाम लोणारी समाज बांधवांनो, जय मल्हार. मी डॉक्टर रामदास कुटे गेले 28 वर्षे जेजुरीमध्ये वास्तव्यास आहे. माननीय आमदार रवींद्रभाऊ धंगेकर यांच्या नेतृत्वाखाली राधाबाई बाबाजी लोणारी ट्रस्ट, त्याचबरोबर अखिल भारतीय लोणारी समाज धर्मशाळा जेजुरी या दोन्ही ट्रस्टच्या कलथान कारभारांमुळे या दोन्ही जागांना अत्यंत विपन्नावस्था आलेली आहे आणि गेले 40 वर्षापासून या ठिकाणी कुठलाही विकास झालेला नाही. परंतु त्याचबरोबर आज या जागा लोणारी समाजाच्या हातामध्ये राहतील की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. गेले 35-40 वर्षामध्ये या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांनी विश्वस्त म्हणून काम करण्याऐवजी मालक म्हणून काम केलेलं आहे. खरं तर हे विश्वस्त नसून दोन्ही ट्रस्टमध्ये एकाच कुटुंबातले लोक इथं काम करतायत आणि संपूर्ण लोणारी समाजाचं या ट्रस्टच्या माध्यमातून प्रतिनिधित्व केल्याचा आव्हान आहे. आज परिस्थिती अशी आहे, गेले 28 वर्ष या दोन्ही ट्रस्टच्या कारभाराला मी जवळून बघतोय. वेळोवेळी त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न मी माझ्या पद्धतीनं, माझ्या जमेल तेवढ्या ताकदीनं करण्याचा प्रयत्न केलाय. परंतु विश्वस्तांकडून या बाबतीत कुठलाही सकारात्मक निर्णय न आल्यामुळे आणि ही गोष्ट रविभाऊंच्या ध्यानात आल्यामुळे आज परिस्थिती अशी आहे समाज बांधवांनो, जर आपण 25 तारखेच्या मोर्चाला आलो नाही तर जेजुरीतल्या या खंडेरायाच्या सोन्यागाच्या जेजुरीतल्या सोन्यापेक्षाही जास्त मौल्यवान असलेल्या या दोन्ही ट्रस्टची जागा समाजाच्या हातून जाऊन त्याची माती होण्याची शक्यता जास्त आहे. आणि त्यामुळे समाज बांधवांनो, माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे, जर 25 तारखेला आपण आला नाही तर कदाचित जेजुरीत माझ्या समाजाची जागा आहे, माझ्या समाजाची धर्मशाळा आहे, इथं मला बसायला उठायला जागा आहे, ही संधी आपण गमावून बसू असं मला वाटतं. आणि त्यामुळं आता नाही तर कधी आता नाही तर परत कधीच नाही, ही गोष्ट मी आपल्याला या ठिकाणी नम्रपणे नमूद करू इच्छितो. माझं एक जेजुरीकर म्हणून, एक तळमळीनं काम करणारा समाज बांधव म्हणून आपणा सर्वांना विनंती आहे की काही लाखामध्ये असलेल्या महाराष्ट्रातला हा समाज जोपर्यंत हजारोच्या संख्येनं जेजुरीच्या रस्त्यावरती उतरणार नाही तोपर्यंत या जागा वाचणार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आज राधाबाई बाबाजी लोणारी ट्रस्ट असेल किंवा अखिल भारतीय लोणारी समाज धर्मशाळा असेल, यामध्ये चाललेला गलथान कारभार, विश्वस्तांचा मनमानी कारभार, विश्वस्त नसून मालकी हक्कानं चाललेलं काम, हे या दोन्ही ट्रस्टच्या माध्यमातून या मालमत्तांना मातीत घालणारं काम आहे. आणि म्हणून हे जर वाचवायचं असेल तर समाजानं रस्त्यावरती यायला पाहिजे आणि ती रस्त्यावरती येण्याची भूमिका आदरणीय रविभाऊंनी घेतलेली आहे. मला वाटतं रविभाऊंच्या नेतृत्वाखाली आपण रस्त्यावरती आलो नाही तर हे विश्वस्त या समाजाला जेजुरीमध्ये रस्त्यावरती आणल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी आपणा सर्वांना कळकळीची विनंती आहे, आम्ही वाट बघतोय. एक जेजुरीकर या नात्यानं मी आपणा सर्वांना आवाहन करतो, लोणारी समाज बांधवांनो, या ठिकाणी या आणि ही जागा वाचवा, अन्यथा ही जागा वाचणार नाही. वैयक्तिक आरोप प्रत्यारोपाची ही वेळ नाही. आपण सर्वांनी या मोर्चामध्ये एक लोणारी समाज बांधव म्हणून आपण आयुष्यभर आपल्या पाहुण्या गावल्यासाठी करत राहिलो. आपल्या समाजाला मातीत जाण्यासाठी वाचवायचं असेल तर जातीसाठी एक दिवस 25 तारखेचा एक दुपार आपण दिली पाहिजे आणि समाजानं एकत्र येऊन जेजुरीच्या रस्त्यावरती लोणारी समाजाचा हल्लाबोल केला पाहिजे आणि संपूर्ण महाराष्ट्राला या जागेवरती डोळा ठेवणारा, ही जागा बळकावणाऱ्या प्रत्येकाला हा संदेश दिला पाहिजे की लोणारी समाज रविभाऊंच्या नेतृत्वाखाली एकसंध आहे आणि हा एकसंध समाजच ही जागा वाचवू शकतो. म्हणून माझी आपणाला पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे, आपल्या सगळ्यांचं काम सोडून द्या. आपण रोजच काम करतोय, आपण कुटुंबासाठी जगतोय. एक दिवस लोणारी समाजाच्या या जागा वाचवण्यासाठी आपण या ठिकाणी आलं पाहिजे. आम्ही आपल्या स्वागताला तयार आहोत. आमच्याकडून नियोजन केलं जात आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी यावं. आपणाला काही अडचण असल्यास मी डॉक्टर कुटे, माझा मोबाईल नंबर आहे 9881995700. आपण मला संपर्क साधा. परंतु आपण रविभाऊंच्या नेतृत्वाखाली लोणारी समाज एकसंध आहे, लोणारी समाज अखंड आहे, लोणारी समाजाकडे कुणीही वाकडा डोळा करून बघू शकत नाही, हा संदेश या 25 तारखेच्या माध्यमातून द्यावा लागेल. आणि त्याच्यासाठी हजारोंच्या संख्येनं लोणारी बांधव रस्त्यावरती आला पाहिजे, ही आपणाला कळकळीची विनंती. जय लोणारी, जय मल्हार. आम्ही आपल्या स्वागतास आतुर आहोत. धन्यवाद.